नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या कविता रसग्रहण कार्यक्रमात मी अरुणा मुल्हेरकर आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेचं रसग्रहण मी सादर करीत आहे. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांपैकी कणा ही त्यांची कविता मला फार आवडणारी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत एका प्रसंगाचं वर्णन करून जीवनावर महान भाष्य त्यांनी या कवितेत केलं आहे. बघा हा कविता. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. कवी कुसुमाग्रजांची ही कविता थेट हृदयाला जाऊन भिडते. मुंबईमध्ये 26 जुलै या दिवशी, वर्ष मला आता आठवत नाही, अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला होता त्याची आठवण ही कविता करून देते आणि अंगावर सरकन काटा येतो. घरेच्या घरे पाण्याखाली गेली होती. लोकांच्या घरात पाणी शिरून घरातील सर्व वस्तूंची वाताहत झाली होती. किती घरं कोसळून लोक रस्त्यावर आले होते. कणा या कवितेतही कवीचा एक माजी विद्यार्थी असाच वादळी पावसात त्याचे सर्वस्व हरवून बसला आहे. त्याच्या राहत्या घराच्या भिंती कोसळल्या. घरात अन्नधान्य काही उरलं नाही. त्याची चूल विझली. एकच चांगली गोष्ट म्हणजे त्याची पत्नी त्याच्यासोबत राहिली. दैवानं ही एकच चांगली गोष्ट केली. घरात सर्वत्र पाणीच पाणी झालं असता तो त्या पाण्याला गंगामाई म्हणतो. तिला माहेरवाशीन समजतो. माहेरी आलेली लेक मोकळ्या हाताने कशी जाईल, म्हणून घरात होतं नव्हतं ते सर्व काही दिलं असं मानतो. डोळ्यातलं पाणी मात्र प्रसाद म्हणून राहिलं. हे वाचून मन कावरं-बावरं होतं. कवीचा हा शिष्य मात्र अत्यंत स्वाभिमानी आणि ताठ मानेने जगणारा आहे. कवी म्हणतात की त्यांचा हात खिशाकडे गेलेला पाहून हा शिष्य हसत हसत उठला आणि तो पैशासाठी त्यांच्या गुरुजींकडे न येता एकटेपणा घालवण्यासाठी आणि मानसिक आधारासाठी आला होता. माणसाच्या शरीराची रचनाच परमेश्वरानं अशी केली आहे की तो पाठीच्या कण्यामुळे ताठ उभा राहू शकतो. जीवनात कितीही वादळं आली, संकट आली तरी मोडून जाता कामा नये. ताठ कण्याने संकटांना सामोरी जाण्यातच पुरुषार्थ आहे. वरील कवितेतील नायक असाच आहे. तो सरांना सांगतो की आज जरी माझा संसार मोडून पडला असला तरी मी वाकलो नाही.
पुन्हा सर्व उभारीन आणि आनंदाने जगीन. अशा वेळी एक मात्र खरं आहे की आपल्या जवळच्या व्यक्तीचा हात जेव्हा प्रेमानं पाठीवरून फिरतो तेव्हा मानसिक बळ प्राप्त होतं आणि नव्या उमेदीने माणूस पुन्हा उभा राहतो. कवितेतील नायक त्याच्या सरांना हेच सांगतो की त्यांनी फक्त त्याच्या पाठीवरून सकारात्मक हात फिरवावा आणि प्राप्त परिस्थितीशी लढ एवढेच म्हणून त्याला सकारात्मक ऊर्जा द्यावी. आयुष्याच्या या पथावर अनेक प्रकारच्या विपदा उभ्या असतात. कधी त्या नैसर्गिक आपत्ती असतील, कधी शारीरिक दुखणी असतील, कधी सामाजिक व्यावसायिक विपत्ती असतील, तर कधी आर्थिक स्वरूपाच्या असतील. आपल्या प्रियजनांकडून अशा वेळी मानसिक पाठबळ मिळालं तर काळ कितीही कठीण असला तरी सामर्थ्यानं त्याला सामोरं जाणं सहज शक्य होतं. धन्यवाद.